बाहेर या बाहेर या चला चला द्यावं लागतं. अरे ऑन कर ना, हेच सगळ्या हो नाही पण ते ए भाई एवढे नाही रे. अरे घे ना माझं 2 मिनिट बजमेश अरे तूच बाहेर राहिला अक्षय सर करंट पुढे करंट ओके जवळ बघा जवळ बघा काय मला अरविंदजी खरं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार फुटणार असं अनेकदा वृत्त आलं आहे, पण काल इंग्रजी वृत्तपत्रातल्या बातमीने मोठी गडबड निर्माण झाली, ज्यात भेटीचा उल्लेख आणि तुम्ही त्या बैठकीत होतात. त्या सगळ्या घडामोडीनंतर तुम्ही आता मातोश्री उद्धव ठाकरेंना भेटलात. काही चर्चा झाली का? तुमच्याकडून काही बाजू मांडली गेली का? मला वाटत एक शब्द सुद्धा किंवा त्यांनी माझं कौतुक केलं, मला अभिनंदन केलं, हा वेगळा विषय आहे, पण या विषयावर चर्चाच नव्हती. बैठक आमची वेगळ्या शिवसेनेच्या आणि भारतीय कामगार सेनेच्या कारभाराबद्दल बैठक होती. आणि तुम्हाला कल्पना आहे सगळ्यांना, मी दैनंदिन येतो ना मुंबईत असल्यानंतर माझं दैनंदिन मातोश्रीवर माझी भेट असते. एखादा वेगळा विषय असला तर असं कुठलाही विषय त्यांनी फार गांभीर्यानं घेतलं आणि असं काहीतरी झाले, त्यांचा विश्वास आहे, मातोश्रीचा ठाम विश्वास आहे, त्यामुळे असल्या गोष्टीची पुन्हा चर्चा करण्याची गरज वाटली नाही. तर त्यांनी अभिनंदन केलं, माझं कौतुक केलं, आणखीन काय करायला पाहिजे. त्यापेक्षा महत्वाचा मुद्दा असा आहे की अशा पद्धतीच्या बातम्या द्याव्या लागतात, वावड्या कोणी देऊ नयेत असं समोरच्यांनी लेखी दिलं पुन्हा काल. म्हणजे त्याच्यातच आमचा मोठा विजय आहे की मुळात जे घडलं नाही ते घडलं असं दाखवून ज्या पद्धतीनं आता खरं तर हा शब्द वापरायचा की नाही, विकाऊ पत्रकारिता सुरू झालेली आहे ती काही बरी वाटली नाही मला. एवढ्या वर्षाच्या राजकीय जीवनात तुम्हाला पहिल्यांदा लिहून द्यावं लागलं की तुम्ही उद्धव ठाकरेंची प्रतारणा करणार नाही. मला लिहून त्यांनी केलं असा नाही विषय झालाय काय, स्पॉन्टेनियस त्यांनी असं म्हटलं की तुम्ही असं लिहून देऊ शकता का, म्हणजे लिहून देईन, त्याच्यात काय मोठा विशेष आहे. मी काय बोलतो आणि वेगळा एक लक्षात ठेवा, वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. जे बोललो ते बोललो असं बोलणारे साहेब त्यांचा शिवसैनिक आहे. पण बोलल्यानंतर लिहून का द्या, तर ते दिलं नसतं तर पुन्हा तुम्ही माध्यमांनी वेगळी बातमी पसरवली असती, बघा लिहायला तयार नव्हते, तर म्हणून ते लिहू नाही दिलं. तो त्यांचा नैतिक अधिकार पण नाही खरं तर, आणि कायदेशीर तर नाहीत नाही, पण म्हणूनच तरी पण जे स्वतः नैतिकतेच्या अधिष्ठानावर उभे नाहीत त्यांनी प्रश्न विचारावे, त्याचा आश्चर्य आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ते मी दिलं नसतं तर पुन्हा वेगळा प्रचार झाला असता, तो थांबणं सगळ्यात चांगलं. उभ्या महाराष्ट्रातलं शिवसैनिकांना त्याचा प्रचंड आनंद झाला. या सगळ्या संदर्भात काही कायदेशीर कारवाई किंवा मी आज काल तुम्हाला बोललोच आहे, मी आता त्याची नोटीस तयार करतोय. आज शनिवार आहे, सोमवारी कोर्टामध्ये जाईल. अरविंदजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खासदारमध्ये अस्वस्थता आहे ना, कारण निधी मिळत नाहीये. निधी मिळत नसल्याने त्यांच्या मतदारसंघामध्ये खासदारांची कामं होत नाहीये, तर ही अस्वस्थता तर उद्धव ठाकरेंकडे खासदारांनी व्यक्त केलेली आहेच ना. त्याच्यामध्ये काय, ती निधी कोणाकडनं, राज्य सरकार दुजाभाव करतं, हा मुद्दा आहे ना त्याच्यातला. मग शिवसैनिक होतो आम्ही, बंड केलं पाहिजे आम्ही. मुळात मी आजही सकाळी तुमच्या कुठेतरी माध्यमात परळला, लोअर परळला आमचे आमदार अजय चौधरी एका लोअर परळ बीचच्या खाली असलेल्या मोकळ्या जागेचा कसा विकास करावा या संदर्भात त्यांनी शासनाकडनं निधी घेऊन सुद्धा लोढा तिथं मध्यस्थी काही गडबड करतायत, याबद्दल तिथे आंदोलन सुरू आहे. आता हे सत्य आहे. मी त्यातलं एक उदाहरण मुंबईतलं देतो की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी जिल्हा नियोजन विभागाची बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर निधी वितरित करण्यात आला. मी दक्षिण मुंबईचा खासदार आहे. जी व्यक्ती त्यावेळेला नगरपालिकेत नगरसेवक नव्हती, आमदार नव्हती, खासदार नव्हती, त्या व्यक्तीला 8 कोटी रुपये देण्यात आले. काही नाहीये, फक्त पक्षाची कार्यकर्ती आहे. ते माजी खासदार आहेत तिकडे राहुल शेवाळे, त्यांना 8 कोटीचा निधी देण्यात आला. मग आमच्या अनिल देसाईंना का नाही दिला, अरविंद सावंतांना का नाही दिला. विकास करणं हा त्यांचा एकट्याचा एक दंडक आहे का? शेवटी लोक आपल्याला निवडून देतात, ते तुमच्याही पक्षाला देतात, आमच्याही पक्षाला देतात. तेव्हा त्या पक्षाला आम्ही जरी निवडून आलो तरी आमच्या विरोधात तुमचे पक्ष उभे असतातच की. त्यांनी ज्यांना तुमच्या पक्षाला मतदान केलंय त्यांचं काम करायचं नाही का असं सांगून टाका.
की भारतीय जनता पक्षाला मतदान तुमच्या विभागात ज्यांनी केलंय त्यांचं कामच करू नका, असा आम्ही भेदभाव करतो का तेवढं तरी बघा. आम्ही शिवसेना प्रमुखांचं एक सुंदर वाक्य आहे, निवडणुकीपूर्वी राजकारण, निवडणूक संपली की सर्व समाजाचे आपण बांधील आहोत आणि त्यात सगळ्यांची कामं करायची असतात. समाजकारण ते काम आम्ही करतो. नाही, पण अरविंदजी हेही एक तितकंच सत्य आहे की तुम्ही पक्षाचे लोकसभेतले गटनेते आहात. तुमच्या पक्षाचे 2 खासदार शिंदे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या घरी स्नेहभोजनाला जातात. हे पक्षाला मान्य आहे का? मुळात असं आहे की ते व्यक्तिशः त्यांनी ठरवलं पाहिजे. खरं तर त्यांना सांगण्याची पाळी येतं का मान्य, आपल्याला कळतं. मुद्दा असा आहे की त्या व्यक्तींबद्दल आमचं काही भाजपचे आणि काँग्रेसची लोक बोलवत असतील, आणखी कुणी बोलवत असतील, कुणी कुठं जावं हे ज्याला त्याला कळायला पाहिजे. मुद्दा एवढाच आहे की ज्यांनी आदरणीय उद्धवजींच्या पाठीत सुराख उपसून गेले त्यांच्या घरी भोजन करायचं का हे प्रत्येकाने नाही, बरोबर आहे. अरविंदजी, एक मोहित कंबोज यांच्या अरे झालं रे बाबा. मोहित कंबोज